मोठी स्पर्धा आहे, मोठ्या स्केलची स्पर्धा आहे. ही संकल्पना पूर्णपणे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांची आहे आणि ह्या योजनेचा सुद्धा तुम्ही लाभ उचलावा. आणि आम्ही इथे आलेलो आहोत हेच सांगायला की हे जी योजना आहे, हे जे अभियान राबवलं जात आहे प्रत्येक गावामध्ये, ग्रामपंचायतीमध्ये, हे का राबवले जात आहे तर प्रत्येक ग्रामस्थांना, इकडच्या उपस्थित प्रत्येक एकाने एक व्यक्तीला या योजनांचा पुरेपूर लाभ घेता यावा. ओके, आदरणीय सीओजी, आदरणीय बीडीओजी, सगळेच इथे ग्रुप ग्रामपंचायत आम्ही पाहिलेली आहे आणि प्रत्येकाचं खूप कौतुक, कारण एक गाव नाही, अशी 5 गावं आहेत जी एकत्र येऊन अशा पद्धतीनं काम करत आहेत. अत्यंत महत्वाचं काम आहे. मला माहिती आहे आपल्या बऱ्याच जणांसाठी ना ह्या गोष्टी खूप कठीण असतात समजण्यासाठी, कारण सरकारी भाषा शाण्यातल्या शाण्या माणसाला कळत नाही. वकिलांना सुद्धा वकील घेऊन बसावं लागतं, अरे या शब्दाचा अर्थ काय वगैरे विचारण्यासाठी. इतकी कठीण भाषा असते, त्यामुळे आपल्याला पटकन कळत नाही. फक्त सोपं सांगतो तुम्हाला, सरकारने तुमच्यासाठी अनेक गोष्टी खुल्या करून ठेवल्या. जायचं ग्रामपंचायतीतल्या लोकांना, आपले ग्रामाधिकारी, ग्रामविकास अधिकारी वगैरे असतात, त्यांना भेटायचं, सरपंचांना पकडायचं, सरपंच बाई आहेत आपल्या, त्यांना पकडायचं, त्यांना सारखं विचारायचं, भाजी बिजी करता करता विचारायचं, काय बीट किती टाकलं, हळद किती टाकली हे नाही विचारायचं, योजना कुठल्या आहेत, कशा वापरायच्या, कशा राबवायच्या हे विचारत राहायचं. आणि प्रत्येकाच्या घरात शोषखड्डा असेल, बायोगॅस असेल, सौर पॅनल्स असतील, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या चालू ठेवायच्या. या सगळ्या योजना सरकारने आजपर्यंत दिलेल्या जितक्या योजना आहेत त्या जर तुम्ही राबवल्या तर मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत तुम्हाला एक चांगलं बक्षीस मिळेल. फक्त एवढंच लक्षात ठेवा, ही योजना तुमच्यासाठी आहे, आपल्यासारख्या प्रत्येक सामान्यासाठी आहे. त्याचा पुरेपूर लाभ उचला. बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहातच. आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद. सरल चिंता सुटल गुंत